नमस्कार मंडळी, कशा आहात? माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. तर आता संध्याकाळचे 5 वाजलेले आहेत. तर चला तर मग आपण मस्तपैकी चहा बनवूयात. मस्त झाला चहा, खूप मस्त. कारण की माझा चहा कधी चांगला होत नाही, कितीसुद्धा प्रमाणात टाकू दे साखर पावडर वगैरे, तरीसुद्धा इतका छान माझा चहा कधीच बनत नाही. आणि हा चहा खूप छान झालेला आहे, या तुम्हीसुद्धा प्यायला. माझी जी बेडरूमची विंडो आहे ना, इथून असा काहीसा व्ह्यू दिसतोय. खाली पार्क आहे असं. आता फारशी गर्दी नाही आहे, कारण संध्याकाळचे 5 वाजलेत. मग अशी मी सांगितलं ना तुम्हाला, तर 5च्या पुढे गर्दी होते थोडीफार. 6च्या नंतर लहान मुलं आणि लेडीज, वयस्कर लोक असं फिरायला वगैरे येतात. इकडे रोड आहे बघा, दिसतोय असा छानसा व्ह्यू दिसतो इकडच्या विंडोमधून बेडरूमच्या. आपल्यावर काही लोक जळतात ना, तर त्यांच्याबद्दल मला हे सांगावं असं वाटतं की तुम्ही त्या लोकांचा फारसा विचार करू नका. कारण की कसं आहे ना, रस्त्यावर एखादा भिकारी बसलेला असेल तर त्याच्यावर कधी कोण जळतं का? किंवा रस्त्यावरून एखादा भिकारी चालत चाललेला असेल तर त्याच्यावर कधी कोण जळताना किंवा त्याला कोणी वाईट बोलताना पाठीमागे असं तुम्ही कधी ऐकले का? तर अजिबात आपण तसं ऐकत नाही. की माणूस त्याच व्यक्तीवर जळतो ज्या व्यक्तीने आयुष्यामध्ये काहीतरी अचीव केलेलं असतं, सक्सेस झालेला असतो, एखादा बंगला बांधलेला असेल, मोठी गाडी घेतलेली असेल, अशाच लोकांच्यावर ही माणसं अशी जळत असतात. तर मला असं वाटतं की तुम्ही अशा लोकांच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं पाहिजे आणि उलट तुम्ही तरी त्याचा आनंद म्हणजे त्याचं सेलिब्रेशन केलं पाहिजे की आपल्यावर कोणीतरी जळते. काही कोणाच्याही बद्दल मागं नाही बोललं जात. आता गरीब माणूस असेल की रस्त्यावर जो भीक मागत बसतो, त्याच्याबद्दल कोणी वाईट बोलत असतं का? कधीच कोणी बोलत नाही वाईट. ह्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत. आणि मी तर असं म्हणेन ना की तुमच्या आयुष्यामध्ये 10 लोक तुमचं कौतुक करणारे नसतील तरी चालेल, पण 10 लोक तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला नावं ठेवणारे, तुमच्यावर जळणारी नक्की असावीत. असं माणसानं आपलं व्यक्तिमत्व बनवावं असं मला वाटतं. आता तुम्ही म्हणाल हे मध्येच काही न सांगितलं. असंच माझ्या डोक्यात आली एखादी गोष्ट, म्हटलं तुमच्यासोबत शेअर करावी. तर कोणी असं वाईट वाटून घेत असेल त्या गोष्टीबद्दल तर अजिबात वाईट वाटून घेऊ नका. काही गरज नाही वाईट वाटून घ्यायची. उलट आपल्याला चांगलं वाटलं पाहिजे की आपल्याबद्दल काहीतरी बोलते, तुमच्याबद्दल कोण काहीतरी बोलतंय, मागे असू दे, काही पण असू दे, XYZ जळणारे असू देत, म्हणजेच तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये काहीतरी चांगलं करताय. तर आत्ताचं माझं जेवण तयार झालेलं आहे. तर मी काय काय बनवले ते तुम्हाला दाखवते एकदा. ह्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये बटाट्याची रस्सा भाजी भात बनवलेला आहे, रोटी, आणि हे मला बाजारामध्ये भेटलं. मी बाजारामध्ये गेले होते भाजी आणायला, तर मला हे दिसलं तर मी हे घेऊन आले. आपल्या इथं याला वाळूक म्हणतात, पण इथं असं वाळूक वगैरे काय म्हणत नाहीत, खिराच म्हणतात. मग आपल्या गावाकडे महाराष्ट्रात म्हणजे आपल्याला हे हिरव्या कलरचं असतं ना, तर हे हिरवं नाही आहे, पांढरचं आहे असं. बघूयात आता, भेटलं तर आहे. मला काकडी खूप आवडते, मग त्यामुळे मी हे घेऊन आले. मला अशा काकड्या पण खूप आवडतात, वाळूक म्हटलं जातं ह्याला. हे पण खूप आवडतं मला. तर लकीली मला हे भेटलं बाजारात गेल्यानंतर, तर मी लगेच घेतलं.
चला तर मग मी आजचा ब्लॉग एंड करते. आय होप तुम्हाला माझा आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि थँक्यू फॉर वॉचिंग. भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.